या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, गुरुजी पारूला सांगतात की या घरावर मृत्यूची छाया आहे आणि त्यामुळे घरातील एका तरी व्यक्तीचा मृत्यू नक्की होणार. आणि हे ऐकून पारू खूप घाबरते आणि गुरुजींपुढे हात जोडून म्हणते की गुरुजी, तुम्ही काही करा, पण माझ्या घराला या मृत्यूच्या छायेतून वाचवा. घरातील कोणालाही काही होता कामा नये आणि यासाठी जर कोणती पूजा करायची असेल, कोणतं व्रत करायचं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की हो पारू, या घरावरचं संकट टाळण्यासाठी मी महामृत्युंजय पूजा करणार आहे. मात्र या पूजेनंतर काय होईल तुला माहिती आहे का? आणि त्यावेळी पारू म्हणते हो गुरुजी, माझ्या घरचे सगळे लोक सुरक्षित होतील. तर गुरुजी म्हणतात हो, मात्र यानंतर तुझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे. ज्या व्यक्तीमुळे मूर्तीचा भंग झाला ती व्यक्ती मरण पावणार आहे. आणि हे ऐकून पारूच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती घाबरून म्हणते म्हणजे मी? आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात हो पारू, जर तुला असं वाटत असेल की या घरातील व्यक्तींनी सुरक्षित राहावं तर मग तुला मृत्यूचा सामना करावाच लागेल. तू आहेस का यासाठी तयार? आणि त्यावेळी पारूसुद्धा हो म्हणते. आणि हे सगळं काही ऐकून गणी खूपच घाबरतो. पण मग त्यानंतर गुरुजी पारूला हे सांगतात की पारू, हे सगळं इतकं सोपं नाही आहे, कारण तुझ्या जवळच्या व्यक्तीच्या विश्वासघातामुळे तुझा मृत्यू होणार आहे. आणि हे ऐकून मग पारूला अहिल्यासोबत, श्रीकांतसोबत, तिच्या वडिलांसोबत, गणी, प्रीतम आणि आदित्य या सगळ्यांसोबत घालवलेले क्षण आठवू लागतात आणि तिचे डोळे नकळतपणे भरून येतात. पण मग किर्लोस्कर कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ती गुरुजींना म्हणते की ठीक आहे, जर माझं घर सुरक्षित राहणार असेल तर मी मृत्यूचा सामना करण्यासाठी तयार आहे. आणि हे ऐकून गुरुजी तिच्या डोक्यावर हात ठेवतात तर गणी रडतच तेथून निघून जातो. त्यानंतर मग अहिल्या आणि आदित्य त्या ठिकाणी येतात. अहिल्या विचारत असते की गुरुजी, आपण पूजा कधी करणार आहोत? आणि त्यासाठी गुरुजी म्हणतात की हो अहिल्या देवी, आता मला परवानगी मिळाली आहे, आपण उद्याच पूजा करूयात. आणि त्यासाठी अहिल्या आणि आदित्य देखील हो म्हणतात. आणि मग त्यानंतर पारू तिच्या घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे गणी रडतच त्याच्या घरी येतो आणि मारुतीला सांगू लागतो की बा, आपल्या तायडीवर खूप मोठं संकट आलं आहे. तर मारुती त्याला शांत करतो आणि विचारतो की गणी, काय झाले, मला शांतपणे सांग बरं. आणि मग गणी गुरुजी जे काही बोललेले असतात ते मारुतीला सांगतो आणि म्हणतो की आता तायडी मरणार आहे. आणि हे ऐकून मारुतीला तर मोठा धक्काच बसतो. त्याला काय बोलावं हे सुचतच नाही. आणि त्याच वेळी पारू त्या ठिकाणी येते. तिला माहिती नसतं की या दोघांना सगळं काही समजलंय. त्यामुळे ती विचारते की बा, काय झालं? आणि त्यावेळी मारुती रडतच जाऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो की माझी पोर मोठी झाली, तिने मालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यायचं ठरवलं. आणि मग तो असंही म्हणतो की पारू, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय पोरी. आणि ते ऐकून पारूच्या लक्षात येतं की मारुतीला सगळं समजलंय. पण तितक्यात गणी म्हणतो की बा, अरे हे काय बोलतोयस तू? तू सुद्धा तायडीसारखा आता विचित्र वागणार आहे का? अरे तायडी मारणार आहे आणि तू म्हणतोयस की मला तुझा अभिमान वाटतोय. हे काय चाललंय तुमचं? आणि त्यावेळी मारुती आणि पारू त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणत असतात की गणी, आपल्याला खाल्लेल्या मिठाला जागावंच लागेल. पण गणी म्हणतो की अरे बा, या किर्लोस्करांसाठी तू आयुष्यभर काम केलंच ना, मग आता हे सगळं करायची काय गरज आहे? तायडी तर मरायला तयार झाली आणि मला हे सगळं अजिबात आवडत नाही आहे. आणि मग तो पारूला मिठी मारत म्हणतो की तायडे, जर तुला काही झालं ना तर मग मी सुद्धा जिवंत राहणार नाही, मला सुद्धा मरायचं आहे. आणि ते ऐकून पारू घाबरून म्हणते की गणी, असं नको बोलू, मरण काय असं मागून मिळत नाही, ज्याच्या नशिबात जे असतं ते घडतंच. आणि जर माझ्या भाग्यात असेल ना या किर्लोस्कर कुटुंबासाठी मरायचं तर मग मी आनंदाने ते मरण स्वीकारेल. आणि पारूचं हे बोलणं ऐकून मारुती रडतच तिला आणि गणीला जवळ घेतो. आणि मग तो पारूला म्हणतो की पारू, तुझ्या बापाचं सत्व तुझ्या सोबत आहे, तू काळजी करू नको, मी तुला मृत्यूच्या तावडीतून नक्की बाहेर काढेल. आणि मग त्यानंतर पारू गणीलाही समजावते की गणी, आता याबद्दल तू घरातील कोणाला काहीच सांगायचं नाही, हे फक्त आपल्यातच राहायला हवं. आणि त्यावर तो गणी रडतच हो म्हणतो. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की काय झालं, काही सिरियस आहे का? पण हे तिघेजण त्याला काहीच सांगत नाही. आणि मग प्रीतम पारूकडे जात तिला म्हणतो की पारू, तू माझी जादूगर आहेस ना, मग मला मदत कर, मला तुझी गरज आहे. DNA टेस्ट करण्यासाठी तू मला माझ्यासोबत हवी आहे. आणि त्यावर मग मारुतीसुद्धा होकार देतो. आणि मग पारू प्रीतमसोबत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघते. त्यानंतर आदित्य, प्रीतम, पारू आणि ती मोनिका हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात.
प्रीतमला सतत त्याने प्रियासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. पुढे काय होणार याची त्याला कल्पना नसते. पारू देखील मनाशी विचार करत म्हणत असते की मला खात्री आहे आजच्या टेस्टमधून हे सिद्ध होणार की मोनिकाच्या पोटात असणारं बाळ प्रीतम सरांचं नाही आहे आणि मग प्रिया मॅडमचा आणि त्यांचा संसार पुन्हा सुखाने सुरू होणार. तर आदित्यही म्हणत असतो की मोनिका घरात आल्यापासून आमच्या घरातलं वातावरणच बदललं आहे. आई दाखवत नाही पण तिलासुद्धा खूप टेन्शन आहे. पण आता एकदा का ही टेस्ट झाली की सत्य समोर येईलच. आणि त्यावेळी ती मोनिका मात्र वेगळीच नाटकं करत असते. ती म्हणत असते की प्रीतम मला माहिती आहे या बाळाच्या येण्यामुळे तू खुश नाही आहे, कारण तुला प्रियाकडून बाळ हवं होतं पण ते आता माझ्याकडून मिळतं आहे. आणि मला खरंच असं वाटतं आहे की आता मी तुमच्या दोघांच्या आयुष्यातून निघून जावं. खरं तर मी आधीच जाणार होते पण मला ते काही कारणाने शक्य झालं नाही. पण आता ना मला टेस्ट वगैरे काही करायची नाही आहे. त्यापेक्षा मी तुझ्या आणि प्रियाच्या आयुष्यातूनच निघून जाते. मी आणि माझं बाळ कुठेही राहू, कसेही राहू. आणि ते ऐकून आदित्य लगेच गाडी थांबवतो. त्यामुळे मोनिका घाबरते. दुसरीकडे प्रिया सरळ तिची बॅगच भरत असते. त्यामुळे अहिल्या खूप घाबरते आणि तिला विचारते की प्रिया हे काय चालले तुझं, कुठे चालली आहेस तू? तर प्रिया म्हणत असते की आई तुम्ही आता मला थांबवू नका. जर आजच्या टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर मला हे घर सोडून जावंच लागेल ना. पण अहिल्या म्हणते की प्रिया असं काही होणार नाही आहे, माझी खात्री आहे. पण प्रिया म्हणते की नाही आई, मला माहिती आहे तुमचा माझ्यावर खूप जीव आहे. पण जर आजच्या टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर माझी या घरातली जी जागा आहे ती तुम्ही मोनिकाला द्या, कारण मग मी कोणत्याच अधिकाराने या घरात नाही राहू शकत. आणि तुम्ही मला वचन द्या की जेव्हा टेस्टचा रिझल्ट येईल तेव्हा तुम्ही मला थांबवणार नाही. पण अहिल्या म्हणते की हे बघ प्रिया, मला खात्री आहे असं काहीच घडणार नाही. त्या टेस्टचा रिझल्ट निगेटिव्हच येणार. आणि मुळात मी इथे या सगळ्याविषयी बोलायला आलेच नव्हते. उद्या आपल्याला घरात एक पूजा करायची आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. तू करशील ना मला मदत? आणि त्यावर प्रिया देखील हो म्हणते. तर दुसरीकडे आदित्य त्या मोनिकाला म्हणतो की ठीक आहे मोनिका, जातेस ना तू जा मग, पण मला सांग तुला नेमकं कुठे जायचं आहे, म्हणजे मी तुझ्यासाठी टॅक्सी बुक करतो. आणि मग पारूही म्हणते हो मोनिका मॅडम, तुम्ही आता 2 जीवांच्या आहात ना, मग स्वतःची काळजी घ्या, निघा आता. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून मोनिका तर खूपच घाबरते, कारण तिला अशी अपेक्षा असते की हे सगळेजण तिला समजावतील, जाऊ नको असं म्हणतील. मात्र कोणीही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. आदित्य तर तिला म्हणतो की हवं तर मी तुला तिकिटासाठी सुद्धा पैसे देतो, पण जा तू आता. आणि त्यामुळे मोनिका घाबरूनच गाडीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करते. पण मग त्यानंतर पुन्हा नाटक करत म्हणते की पारू, माझं पोट खूप दुखतंय ग, मला खूप त्रास होतोय. आणि हे ऐकून पारू आणि आदित्य हसतच एकमेकांकडे पाहतात. आदित्य म्हणतो की राहू दे मोनिका, नको कुठे जाऊ, कारण तसंही प्रीतमला सुद्धा कळायला हवं ना तुझ्या पोटात नेमकं कोणाचं बाळ आहे ते. त्यामुळे आज टेस्ट व्हायलाच हवी. आणि हे ऐकून मोनिका अजूनच घाबरते. पण मग पारू मुद्दाम म्हणते की आदित्य सर, पण आपण टेस्ट करायची तरी कुठे, कारण आपल्याला तर सगळेच जण ओळखतात. उगाच बाहेर लोकांना जर हे सगळं कळलं तर आपली बदनामी होईल. आणि त्यावेळी ती मोनिका पटकन आनंदाने म्हणते की इथे जवळच माझ्या ओळखीची एक लॅब आहे, आपण तिथे जाऊन टेस्ट करूयात, कोणाला काहीच कळणार नाही, हवं तर मी गॅरंटी देते. आणि त्या ऐकून आदित्यही म्हणतो की ठीक आहे मग आपण तिथेच जाऊ, कारण तो त्याचा आणि पारूचा प्लॅनच असतो. मात्र मोनिकाला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नसते. तिला असं वाटतं की जर आपण तिथे टेस्ट केली तर मग आपल्याला रिपोर्टही सहज बदलता येतील. त्यामुळे ती खूपच खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.